संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे
वाढत हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळले जग चुकविला लाग कळीकाळाचा. कोणाही न लगे साधनाचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी. हरिभजने हे धवळले जग चुकविला लाग कळीकाळाचा. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. नेणे भव व्यथा गाईल तू. हरिभजने हे धवळले जग चुकविला लाग कळीकाळाचा. पांडुरंगा करू प्रथम नमस्कारून याता. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळले जग चुकविला लाग कळीकाळाचा. प्रस्तुत आज भगवंताच्या सेवेकरता घेतलेला अभंग. महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्ववंद्य
जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा स्थितिपर प्रकरणातील किंवा जनाशी उद्गार या प्रकरणातला छोटासा परंतु उत्कृष्ट असा अभंग आज मुद्दाम सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगावर सेवा करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. परमात्मा कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री हरिभक्ती परायण परमप्रेमी जोग महाराज भजनी मठाचे अध्यक्ष मठाधिपती माधवबाबा घोले यांच्या कुशल मार्गदर्शनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि या गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये भैरोबाचं खेळ, हा बरोबर आहे ना, या भैरोबाच्या खेळ मध्ये गेल्या 61 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह मारुतीरायाच्या मंदिरामध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये चालला आहे. मला तर असं वाटतं 61 वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम चालू असल्यामुळेच हे सारं गावातलं वातावरण परमार्थाच्या बाबतीमध्ये गजबजलेलं दिसतं. हे परंपरेशिवाय श्रद्धेशिवाय असा कार्यक्रम आता होणं अवघड आहे. अशा पद्धतीचा कार्यक्रम या भैरोबाचं खेळ या गावामध्ये होतोय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर पाहिल्यानंतर आपल्याला कळून येतं की या 61 वर्षाची साधना गावात झाल्यामुळे केवढं मोठं परिवर्तन घडलं. पहिली तर गोष्ट तुमच्याकडे पाहण्यापेक्षा मला या बाळगोपाळाकडे पाहावं वाटतं. जास्तीत जास्त बालवर्ग आज कीर्तनाला आहे आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे जसं बालवर्ग कीर्तनाला आहे त्याच पद्धतीने तरुण वर्ग देखील या ठिकाणी कीर्तनाला. आणि खरं यांच्याकरता कीर्तन आहे बरं का. ज्येष्ठ मंडळींनी तर वाहूनच घेतलेले, त्याच्याबद्दल वादच नाही. आणि तुम्ही मंडळींनी हा कार्यक्रम गावात चालू केल्यामुळेच या मागच्या पिढीला देखील परमार्थाचे संस्कार लागले. जर तुम्ही अशा पद्धतीचा कार्यक्रम गावात सुरू केला नसता तर या लहान बालकांना अशा तऱ्हेचं वळण लागलं नसतं. मला वाटतं त्यापैकी पहिल्यांदा ज्यावेळेस गावात येत होतो त्यावेळेस आमचे बायाजी गावचा सारा पैशाचा शोभ वगैरे त्यांच्याकडे होता आणि तारखा देखील तेच घेतो. पण त्या बयाजीबांच्या पावलावर पाऊल ठेवून आता तुम्ही मंडळी देखील त्याच पद्धतीने या गावातला कार्यक्रम करत आहात. मला वाटतं बयाजी बाबा, पांढरंग पाटील, ही जुनी मंडळी, नामदेव बाबा, अशी अनेक मंडळी आणि अशी मंडळी या गावामध्ये त्यांनी परमार्थाचं रोपटं लावलं. त्याच कालावधीमध्ये हनुमंतरायाचं पांडुरंगाचं मंदिर या ठिकाणी सुंदर बांधलं आणि मंदिर बांधून त्या मंदिरामध्ये असा वर्षातून हा कार्यक्रम चालू ठेवला. ही या गावची जमीशिवाय. मला तर असं वाटतं इतक्या वर्षापासून कार्यक्रम होतोय याचा स्वाभिमान तुम्हाला दिसेल आहे का नाही? स्वाभिमान आहे आणि तुमचा आतला स्वाभिमान आहे तो तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतो. हे आज काय चांगल्या गोष्टी झाल्या असल्या ना ते चेहऱ्यावर दिसत असतात. तुम्हाला तर रूप नाही ना वाटत? 61 वर्षापासून आपण गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह करण्याच्या ऐवजी गावात तमाशा केला असता तर बरं झालं. असं तर नाही ना वाटत? असं जे अर्थी तुम्हाला वाटत नाही याच अर्थी असं जाणायला हरकत नाही की तुम्ही इतक्या वर्षाची ही साधना जतन ठेवली त्याचा तुम्हाला स्वाभिमान आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या चेहऱ्यावर देखील मला प्रसन्नता दिसते. मला प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आज वेगळा आनंद वाटतो.
त्याच्याकडे पाहून मी आज प्रसन्न आहे. रडका चेहरा एकाचाही नाही. काय काय माणसाचे चेहरे पाहिले की वाटतं जे विठ्ठल करा, पण समाधानी आणि खरं याच्याच करता हा कार्यक्रम करायचा. विठ्ठल नाहीतर आता सध्या असे या बालकांना संस्कार लावायला या कार्यक्रमाशिवाय दुसरं कार्यक्रमच नाही. काय तुम्ही वर्षातून केल्यानंतर या बालकांना असं वळण लागेल. कोणताही कार्यक्रम ठेवा, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून यांना असे सुसंस्कार घडणार नाही. यांना संस्कार घडण्याकरता एकच अखंड हरिनाम करतात. आज मला हे दृश्य जे दिसते ना बालकांचं, पहा ना, आम्ही कीर्तनाला फिरतो, पण एवढे आमच्या कीर्तनाला एवढे बालवर्ग नसतात, तरुण मंडळी नसतात. असतात म्हणजे रिटायर त्यातले निम्मे बहिरीच असतात. 21 तोपाची सलामी कानाजवळ केली, होस नाही की फोस नाही. ऐकायला येत नाही. एवढंच नाही, आम्ही सांगायला सुरुवात केली, एक तर ऐकाय येत नाही आणि पुन्हा त्यांना खोकल्याची उघड येते. आम्ही कीर्तन सांगायला लागलो, किती करतात हो 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 गोड घेतल्यासारखं. आमचं कीर्तन खोकल्याच्या उघडीवर झालं. म्हणजे ऐकाय येत नाही. परत त्या कीर्तनामध्ये आम्ही विनोद केला, विनोद करायची वेळ त्यांना खोकल्याची उघड यायची वेळ एकच होती. आम्ही विनोद करायला लागलो, तिथे करतात हो 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 हो. आमचं कीर्तन एक आहे, खोकल्याच्या उघडीवर झालं. ऐकायला येत नाही, पुन्हा खोकला. पण काही जे असतात ना, त्यांना ऐकायला येतं. आमचा विनोद ऐकल्यानंतर त्यांना हसायला येतं. तोपर्यंत त्यांची खोकल्याची उघड थांबते आणि बाजूला नजर टाकल्याबरोबर त्यांना असं दिसतं, लोक हसतात. आणि मग ते शेजारच्या म्हणतात, बुवा काय म्हणतात, बुवा तुझं लग्न करायचं. म्हणजे ऐकायला येत नाही अशी मंडळी आहे आमच्या समोर ऐकण्याकरता. पण आज ही तरुण मंडळी, हे बालक आहे, हे कीर्तनाला उभे राहणारे देखील मला तर त्या मुलाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं बाबा काय ऐकत राहिला मला त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं अशाबाई का माहिती तुळशीराम महाराज दीक्षित ही जी जुनी मंडळी आहेत ना, नानासाहेबांच्या कीर्तनात उभे राहिले की अशा ऐकीत उभे राहायचे. उभे राहिल्याबरोबर त्या कीर्तनाला वेगळंच करून दिसायचं. अशी ही मंडळी, म्हणजे या वयामध्ये यांना संस्कार जडले. मला तर असं वाटतं ही मुलं जन्मभर बिघडणार नाही, बिघडणार. बळ तंबाखू हशी नाही म्हणते का? एकदम हात झटकूनच म्हणते मी तंबाखू खाणार नाही. अरे ठाम सांगतो, म्हणजे आता सांगा वेगळं परमार्थ वेगळं परिवर्तन काय आणि पाहिजे. या वयामध्ये म्हणतो की मी तंबाखू खाणार नाही. गांजावर ना वाढायचं म्हणते का? नाही, गांजा नाही वाढणार नाही. आणि या वयामध्ये जर यांनी असे निर्व्यसनाचे संस्कार यांना जडले, यांचं उभं आयुष्य सोन्यासारखं झालं. म्हणून बरं का, या खेडची जी मंडळी आहेत त्यांनी हे जतन केल्यामुळे सुंदर अशा प्रकारचं गावातलं दृश्य. सप्ताहाच्या माध्यमातून हे सारं परिवर्तन आहे. असा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह, 61 वर्षाची परंपरा. याही वर्षी तो थटा सुरू झालेला आहे. या कार्यक्रमाचा आजचा जो दिवस आहे तो 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे आली. सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे तो आपल्या समोर मी म्हणून दाखवला. संसाराच्या नावे घालून वाढत हा पुण्य धर्म दिला. हा संत श्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग आहे. मी सांगून गेलो, हा जो अभंग आहे ना, क्षितिपर प्रकरणातला आहे.
किंवा जनाशी उद्गार या प्रकरणातला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जनाला विचार सांगतात. कारण जगाला विचाराची फार गरज आहे हो. तुम्हाला मी म्हणतो, माणूस कोण, माणसाची काय व्याख्या आहे, कोणी सांगू शकेल? काही माणसं म्हणतील काय तुम्ही प्रश्न विचारला, काय अवघड आहे का? माणूस म्हणजे त्याला दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या असतात ना, त्याला म्हणतात माणूस. ही माणसाची व्याख्या जमते का? दोन डोळे, दोन कान, नाकपुड्या, याला मनुष्य म्हणत नाहीत. तर माणसाची व्याख्या आहे. म्हणून हे सांगितलेली माणसाची व्याख्या सांगू का? जो आपल्या मताप्रमाणे वागतो त्याला मनुष्य म्हणता येत नाही. हा, जो शास्त्राप्रमाणे आचरण करतो त्याला मनुष्य म्हणतात. मतानी यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति, बर का? शास्त्रानी यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानवा. शास्त्राप्रमाणे ज्याचं आचरण आहे त्याला मनुष्य म्हटलं जातं. पण शास्त्राप्रमाणे ज्याचं आचरण नाही, जो स्वतःच्या मताप्रमाणेच वागतो, त्याला सुभाषितकार काय म्हणतात? मतानी यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानराः. त्याला काय म्हणायचं? आपल्या मताप्रमाणे वागतो त्याला पाप त्याचे नाव न विचारी. आपल्याला माणसाची व्याख्या सांगतो. मतानी यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानराः. त्याला काय म्हणायचं? वानर वानर म्हणायचं. आपल्या मताप्रमाणे वागतो त्याला वानर म्हणायचं. त्या वानरातही दोन प्रकार आहेत. एक काळतोंड्या आणि दुसरं कोणतं मला माहिती. अरे असं त्याला मनुष्य म्हणता येत नाही. मग मनुष्य कोणाला म्हणतात? मनुष्याची व्याख्या आहे. अरे ज्याने आपल्या जीवनामध्ये काही विद्या संपादन केली नाही, जीवनामध्ये दानधर्मही करत नाही, तपही जीवनामध्ये नाही, शीलही चांगलं नाही, त्याला मनुष्य म्हणत नाही. येषां न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म. गुणधर्मही चांगले नाहीत, गुणो न धर्म, धार्मिकपणाही नाही, गुणो न धर्म, काहीच नाही. येषां न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म ते मर्त्य लोके भारभूता मनुष्य रूपेण. त्या मनुष्य रूपाने पशु. बरोबर आहे? म्हणजे त्यांना मनुष्य म्हणता येत नाही. माणसाची सुटसुटीत व्याख्या हे ज्यांनी आपल्या जीवनातलं निश्चित साध्य करून ते साधण्याच्या बाबतीमध्ये ते यशस्वी झाले ना, त्याला विचारवंत माणूस म्हणतात. नाही करता येत. वय वाढलं म्हणजे काय सारच कळतं काय? अरे वयाबरोबर विचार नसतील, त्यांना पुढचं साध्य कळत नसेल, काय उपयोग आहे? काही माणसं वयाने वाढले पण विचाराने नाही. म्हणून बर का, त्या माणसाला मनुष्य म्हणता येत नाही. वयाच्या प्रबोधे विचार जाय. वयाच्या प्रबोधे विचार जाय. समान तोले बालकाच्या वयाबरोबर जर विचार वाढले नाही तर तो वयाने जरी वाढला
वर्षाचा 5 वर्षाचा. बाळू तुझं वय किती? 5 वर्ष. तुझं वय? हा हा 11. बरंच मोठा आहे आता. 11 वर्षाचा. पण मी सांगतोय 5 वर्षाच्या मुलाची. 5 वर्षाचा मुलगा आहे, कपाळाला गंध लावतोय, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, एकादशी व्रत धरतोय, आई वडिलाचं दर्शन घेतोय, हरिपाठ म्हणतोय, आणि 90 वर्षाचा म्हातारा राजा राणी गुलबे कळालं ना? अरे असा 90 वर्षाचा म्हातारा जरी असला, राजा राणी गुलब्या करत असला, आणि हा 5 वर्षाचा मुलगा कपाळाला गंध लावून हरिपाठ म्हणत जर असेल, या दोघातलं खऱ्या फार वडील कोण आहे? तुमचं काय मत आहे? अरे 90 वर्षाचा म्हातारा आहे ना, तो बाल आहे. केस पांढरी झाली म्हणून काय झालं? तुम्हाला नाही म्हणत. अरे नुसत्या केसावर वय असं नाही, केस पांढरी झाली म्हणून वय नाही. वयाबरोबर विचार जर असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याला वडील म्हणायचं. काय काय वडील वयाने फार मोठे हो. त्यांना जर विचारलं बाबा तुमचं वय किती, ते म्हणतो 4 इसांवर पाहतात, त्याला 20वी इसन. मुलं काय घरात झोपतात, तिथं नाही जागा पुरली वटवर पडतात, आणि वटवरच जागा पुरली नाही तर दुसऱ्याच्या वाडीने जातात. इतकी मुलं. पण आकलीचा बेपत्ता. काय आकलीचं गणित पोरावर अवलंबून आहे का? नाही म्हणले एक पोरगा झाला की त्याला किलोभर अक्कल येते. असं नाही ना. 5-5, 6-6 पोराचे बाप पण बिन आकली म्हणजे तुम्हाला म्हणत नाही अक्कलच नाही हो. म्हणजे पोराचं गणित आकलीचं गणित पोराव नाही, पोराव नाही. अरे बरीचशी मंडळी आहेत ना, वय वाढलंय, वयाबरोबर विचार नाही. 80-80 वर्षाची एक ना विचार नाही, ते हुल्लड बावळे, पोरकटपणा, प्रोक्तपणाच येत नाही. 90 वर्षाचं म्हटल्यानंतर प्रोक्तपणा आला पाहिजे की नाही? पण प्रोक्तपणा बिलकुल नाही. खेड सारखं गाव, मारुतीरायाचं मंदिर जसं इथं तसंच मारुतीरायाचं मंदिर, आणि त्या मंदिरामध्ये एक 80 वर्षाचा म्हातारा मारुतीरायाला पाणी घालायला गेला. पाणी घातलं 80 वर्षाच्या त्या म्हातारीने, आणि कोणाड्यात गणपती. त्याने असा विचार केला की मारुतीरायाला आपण स्नान घातले, गणपतीलाही पाणी टाकलं, स्नान घातलं पाहिजे ना, पण हात पुरत नाही. त्याने काय केलं, खालूनच पाणी घेतलं ना, हातात पाणी घेतलं, सप्पा मारल्याबरोबर त्या गणपतीच्या मागच्या बाजूला गाण्याचा पोळा आणि उठला ना. उठल्यानंतर ते गाणे उठल्यानंतर त्या गाण्याने विचार केला, हे आपल्या वाट्याला कोण येईल? गाणे फार हुशार असतात. हे जे उघड आहे ना, यानेच काहीतरी केलं, त्या गाण्याला कळलं, गाणे उठल्या आणि त्याला चावू भप झालं. त्या 80 वर्षाचं म्हातारं भप झालं, म्हणजे सुजलं गाणे चावल्यामुळं. आता त्याला गाणे चावल्यानंतर मागावून येणाऱ्यानं त्याने सांगायला पाहिजे ना, हे बाबा हो, मारुतीरायाला पाणी घाला पण गणपतीला घालू नका, कारण तिथं गाणीचा पोळा आहे. पण हे इतकं हुल्लड बावळं ना खरं, 80 वर्षाचं मागावून एक. आता त्याला बरं का चावल्याबरोबर आगा करा वाटलं, पण असं पाहिलं तर दुसरं एक पाणी घाला येत होता. मग त्याने आपलं ते आगा काही केलं नाही. हे म्हणलं काय? नाही म्हणलं फारच थंड का? म्हणलं काय काय तू पहिल्यांदा म्हणजे मारुतीरायाला पाणी घाल. त्याने मारुतीरायाला पाणी घातल्यानंतर तो निघाला, म्हणलं मारुतीला पाणी घातलं पण गणपतीला घाल ना. गणपतीला पाणी घाल म्हणलं, हात पुरत नाही. हात नसला पुरत तर सप्पा मार. हातावर पाणी घेतलं, त्याने सप्पा मारला, मारल्याबरोबर गाण्याचा पोळा होता. यालाही चावचाव घेतली, चावचाव घेतलं. आता यांनी
सांगतच नाही. त्याने असा तोंडावर हात मान बोंबला नको म्हणला, आपल्याला दिंडी तयार करायची. 10-15 माणसं त्यांनी बोंबला लावली. जे येईल त्याला म्हणायचं गणपतीला पाणी घाल. गाणे उठले चाललं म्हणून एक लहानस बालक आलं, त्याने मारुतीराला पाणी घातलं. तो निघाल्याबरोबर हे म्हातारं ज्याला गाणे चावले होत्या पहिल्यांदा ते तिथंच उभं होतं. हे बाळा, तू मारुतीराला पाणी घातलं पण गणपतीला घाल ना. म्हणला कुठेही गणपती काय? म्हणला कोणाला? पण म्हणला माझा हात खेळत नाही. म्हणले माझ्या पाठी उभा राहा. हे झालं वनवर. कोण ते फिरलो काय म्हणू त्याला असं वनवर झालं. त्या बालकाला पाठी उभा केलं, सांग मार म्हणजे फटका. सप्पा मार म्हटल्याबरोबर त्या बालकाला माहित नाही पाठी उभा राहिलं. त्याने सप्पा मारल्याबरोबर गाणी उठल्या. याला एक चावू चावू बसलो, उतरवलं, नाचायला लागले. नाचायला लागल्यानंतर म्हणजे काय ते म्हणायचं भाऊ भाऊ. म्हणलं ओरडू नको, चाल पाहू. त्याने 5-50 माणसं पुरं बोंबलायला लावली. आता हे वयाने वाढलं होतं, हा, पण विचाराने वाढलं होतं. तशी काही माणसं आहेत बरं का, वयाने वाढलेली असतात पण विचार बिलकुल नाही. आता बाबा बाबा हे वय झालं फुरत पण आहे म्हणाय पाहिजे. अशी काही माणसं सुद्धा नसतात वयाबरोबर त्यांच्या ठिकाणी विचार असतो. आणि असा विचार ज्यांना आहे ना ते खरे सुजन. मी कशा करता सांगतो, वय वाढलं तरी माणसाला आपलं साध्य कळत नाही. साध्य कळत नाही त्यांना. आपलं जे नियत आहे साध्य ते ठरवण्याकरताच बरेचसे वर्ष घालवला. बरेचसे वर्ष, पण बरेचसे वर्ष घालूनही त्यांना आपली जीवननिष्ठा समजत नाही. आणि असे जे असतात ना त्याला शास्त्रकार मनुष्य म्हणायला तयार नाही. एक मुद्दा लक्षात द्यायला, मनुष्य कोणाला म्हणायचं? ज्यांनी आपल्या जीवनातलं साध्य नियत करून ते साधण्याच्या बाबतीत यशस्वी झाले त्यांनाच विचारवंत माणूस म्हणतात. म्हणजे आपलं साध्य नियत केलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातील किंवा बाहेर जे साधू संत आहेत ना त्यांनी आपली जीवननिष्ठा ठरवली होती. हे बाकीचं जाऊ द्या, जगद्गुरु तुकोबाराय डोळ्यासमोर घ्या. अरे जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनातली जीवननिष्ठा ठरवली होती की नाही? ठाम तुकोबाराय सांगतात, हा विठ्ठल आमचं जीवन आहे की नाही? विठ्ठल आमचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी आपली जीवननिष्ठा ठरवली होती. ज्ञानोबारायांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. अरे त्यांच्याच शब्दात सांगायचं म्हटलं, दशेची वाट न पाहता वैशीच या गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार. आमच्या ज्ञानोबाराय दशेची वाट पाहिली नाही, वयाच्या गावाला आले नाही, बालपणातच ज्ञानोबारायांना सर्वज्ञतेने माळ घातली. म्हणजे मी जे सारे हे उदाहरणं देतोय, माझा सांगण्याचा एकच हेतू आहे. मनुष्य कोणाला म्हणतात? हे ज्यांनी आपल्या जीवनातली निष्ठा ठरवून ती जीवननिष्ठा गाठण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्नशील राहून ज्यांनी ती गाठली त्यांना विचारवंत माणूस. साऱ्या बोलण्याचं तात्पर्य उच्च ध्येयवादी जीवन हेच मनुष्यातलं मनुष्य, यात संशयच नाही. पण एवढ्यावरच भागत नाही. हे कायम केलेलं ध्येय, पहिल्यांदा तर ध्येय कायम केलं पाहिजे, पण ते कायम केलेलं ध्येय गाठण्याकरता 2 गोष्टी पाहिजे. काय पाहिजे? ही जी माझी जीवननिष्ठा आहे, हे जे माझं साध्य, आता ना मी हे साध्य कसंही जरी माझ्या जीवनात
जीवनात प्रसंग आला, अडथळे किती आले, एवढंच नाही, लोकांनी मला किती नावं जरी ठेवली तरी मी मात्र हे माझं साध्य गाठणार असा त्याचा निश्चय, असा निश्चय पाहिजे. नाही तर लोक म्हणतात, लोक नावं ठेवतात आणि मग आपण कसं काय करायचं, असं जोय ना. अरे त्याने पहिली जीवन निष्ठा ठरवून असं ठरवलं, हे मला गाठायचंय ना, मग समाजाने मला काही म्हटलं तरी चालेल, मला नावं ठेवली तरी चालेल, पण मी मात्र हे गाठणारच हा त्याचा निश्चय. ज्याला आपलं परमार्थ करून आपलं साध्य गाठायचे, लोकांकडे पाहून लोक नावं ठेवतात म्हणून त्यापासून मागं सरायचं का? समाजाकडे पाहायचं नाही म्हणजे वाईट वागण्याकरता नाही, चांगला पण करतोय ना, चांगलं करत असताना समाजाने आपल्याला नावं ठेवली तरी चालेल, पण या मार्गापासून बाजूला व्हायचं नाही असा त्याचा निश्चय पाहिजे. निश्चय पाहिजे. अहो लोक काय, लोकांकडे पाहून जर आपण परमार्थ करायचं म्हणजे लोक परमार्थ करू देणार आहेत? अरे लोक वागू देणार नाही, काहीच करू देणार नाही. बसला की म्हणतील बोका बसला, बरं उठला म्हणतील बोका उठला. एवढंच नाही, आपण हसायला लागलो म्हणतील बोका हसायला लागलो. एवढंच नाही, आपण रडायला लागलो म्हणतील बोका रडायला लागलो. हे हसू न देणार नाही, उठू न देणार नाहीत आणि चालू न देणार. म्हणून खऱ्या परमार्थिकाने समाज आपल्याला काय म्हणतोय याच्याकडे पाहायचं नाही, याच्याकडे पाहायचं नाही. आपला जो परमार्थ आहे ना, तो इतका निश्चय करायचा, भलं कुणी काही म्हणू, पण मी मात्र माझ्या ध्येयापासून बाजूला होणारच नाही असा त्याचा पहिला निश्चय. कसा निश्चय पाहिजे? आम्ही नेहमी उदाहरण सांगतो. एक वेळेला नारद महर्षी राधेला भेटून आपल्या स्थळाकडे चालले. वाटेमध्ये दुर्वास महर्षींची गाठ पडली. दुर्वासांनी नारद महर्षींना विचारलं, म्हणे आपण कुठे गेला होता? नारदांनी उत्तर दिलं, मी राधेच्या दर्शनाला गेलो. दर्शन हा शब्द पूज्यवाचक आहे बरं का, कोणाचंही दर्शन नसतं, दर्शन कोणाचंही नसतं. हे समाजामध्ये अशी काही माणसं असतात, काही भीतीच्याच लायकीच्या, त्यांना काही भेटण्याच्या, काही तर भेटण्याच्या लायकीचे नाही, भेटली का नाही त्यांना नुसतं असं त्यांची लायकी संपली. काही नमस्काराच्या लायकीचे, काही भेटण्याच्या लायकीचे. भेटायचं कोणाला? मंत्र्याला. किती जरी मोठ्या गावामध्ये मंत्री आले, हे राजकीय क्षेत्रातली माणसं आली, आपण त्यांचं दर्शन घेतो का? बरं झालं आला नाही, ते लांबून त्यांना नमस्कार करायचा, भेटायचं नाही, आपलं दर्शन नाही. पण एखादा सत्पुरुष जर आला ना, त्याला नमस्कार नाही, त्याची प्रथम भेटी आलिंगन आणि मग चरण बांधणारे. पहिल्यांदा साधू पुरुष भेटले, हे पहिली खरी परंपरा आहे. पहिल्यांदा आलिंगन घ्यायचं आणि नंतर दर्शन घ्यायचं. आणि हे सारे ना तुमच्या नाशिक परिसरामध्ये पाहायला मिळतं. आमच्याकडून नाही, व इकडं दिसलं की इकडं तुमचा भेट नाही, दर्शन नाही. पण तुमची लोक भाविक अशा पद्धतीने एखादा सत्पुरुष भेटला, त्यांचं दर्शनच घ्यायचं. आणि नेमका हा शब्द नारद महर्षींनी राधेच्या बद्दल वापरल्याबरोबर दुर्वासांना आश्चर्याचा झटका बसला. लगेच नारदांनी ओळखलं, यांना कशाचं तरी आश्चर्य वाटले. आणि मग नारद महर्षी म्हणू लागले, का हो म्हणे, तुम्हाला कशाचं आश्चर्य वाटलं? नाही म्हणले, तुम्ही राधेच्या दर्शनाला गेलो होतो म्हणतात, त्या राधेबद्दल जर आपण पाहू गेलो ना, या गोकुळामध्ये सारी अपवाद आहे. असं म्हटल्याबरोबर नारदांनी दुर्वासांना एका शब्दात सांगितलं,
तिचा अधिकार तुम्हाला करायचा नाही. असं म्हटलं नारद निघून गेले. दुर्वास महर्षी विचार करू लागले, राधेला व्यभिचारिणी म्हणावं तर नारदासारखी मुनी तिच्या दर्शनाला जातात. बरं नाही म्हणावं तर लोकांमध्ये अपवाद येतो. याचा आपण सोक्षमोक्षच करून घ्यावा. म्हणून दुर्वास महर्षी सरळ राधेकडे. सोक्षमोक्ष करण्याची एक स्वतंत्र शक्ती बरं का, साऱ्यांच्या ठिकाणी ती नसते. काय काय माणसं तर अशा हलक्या कानाच्या असतात, त्यांना एखाद्याने सांगितलं चांगली श्रद्धा असते, पण एखाद्याने सांगितलं अरे काय त्याच्या बोलच्या नादी लागतो, वो असा आहे म्हणलं की संपलंच आहे, त्याच्याकडे जायचंच म्हणलं होतं. अरे सोक्षमोक्ष करा ना. हा सोक्षमोक्ष केल्या विना लोकांच्या सांगण्यावर भरवसा देऊ माणसाने एखाद्यावरची श्रद्धा ढळवायची नाही. पण काय काय माणसं असा आहे पण एक आहे बरं का, मूळ पाहत नाही. मूळ न पाहता यथार्थ फलते चिकरी जो स्थापित त्याचे बंधन चंद्रार्क वरीच येते. जो एखाद्या व्यक्तीविषयी भलत स्थापित करतो ना, जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत त्याला नरकामध्ये फसावं लागतं. म्हणून एखाद्याने कुणी काय सांगितलं तरी सोक्षमोक्ष केला पाहिजे. अरे लोक याला मानतात, आपणही मानतोय, आणि आणखी लोक असं मानतात. याचा सोक्षमोक्ष केला पाहिजे, सोक्षमोक्ष केला पाहिजे. ही स्वतंत्र शक्ती आहे, साऱ्यांच्या ठिकाणी नसते. पण दुर्वासांच्या ठिकाणी ती शक्ती असल्यामुळे दुर्वास विचार करू लागले, हे राधेला व्यभिचारिणी म्हणावं तर नारदासारखे मुनी तिच्या दर्शनाला जातात. बरं नाही म्हणावं तर साऱ्या गोकुळामध्ये प्रवास होतो. आपण याचा सोक्षमोक्षच करावा. म्हणून दुर्वास महर्षी राधेच्या घरी गेले. राधा अंतर्घरामध्ये बसलेली, डेऱ्यामध्ये दही घालून उसळण्याचं काम राधेने चाललेलं होतं. पण तेवढ्यामध्ये दुर्वास महर्षींना समोरून येताना पाहिलं, हातातला डेरा बाजूला आणि दुर्वासांचं आदर आतिथ्य करण्याकरता ताडकन राधा उठली. 10-5 पावले पुढे गेली. मोठी व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर त्या व्यक्तीचा आदर आतिथ्य कसं करावं हे माणसाला समजलं पाहिजे. काय माणसाला समजत नाही. राधा जाणकार असल्या कारणाने राधा समोर गेली, हात जोडले आणि कोमल शब्दामध्ये राधा बोलू लागली, महाराज आताच एक सत्पुरुष माझ्याकडे येऊन गेले आणि आपणही आला. माझ्या आयुष्यातील हा एक मोलाचा दिवस, खरी माझी ही दसरा दिवाळी. कोण म्हणतंय? पण राधा म्हणते तुमचं आमचं तसं नाही. संत माझ्या घरी आली, माझी दसरा दिवाळी राधा म्हणते. तुमचं आमची ती भावना नाही. संत येते घरात, तो दिवस नाही बरा, मागचे दार बंद करा, नाहीतर भरा. अरे आपली भावना आहे. पण राधेची भावना असल्या कारणाने राधा म्हणते महाराज माझी दसरा दिवाळी. आताच एक सत्पुरुष आले, तुम्ही आले. मोठ्या सन्मानाने दुर्वास महर्षींना राधेने घरात आणलं, बसाई टाकलं, थंडगार पाणी पिण्याकरता दिलं आणि मग नम्र शब्दामध्ये राधा बोलू लागली. मोठी व्यक्ती आपल्या घरी आल्यानंतर आपण त्यांचं आदर आतिथ्य कसं करावं, कसं बोलावं हे देखील समजलं पाहिजे. काय माणसाला समजतच नाही. आमच्यासारखं गेलं की आला वैभव आणि कधी जायचं, अरे बसू दे, अगोदर बसू दे, आला की कधी जायचं, लांबून जायचं. अरे असं विचारू नये. राधा जाणकार असल्या कारणाने राधेने बसायला टाकलं, थंडगार पाणी पिण्याकरता दिलं आणि हात जोडून नम्र शब्दामध्ये राधा विचारू लागली, महाराज कोणत्या कारणास्तव माझ्याकडे येणं केलं? कोणतं काय कारण? सारा मोकळा अंतकरण साऱ्या मोकळं दोघांचंही. त्या वेळेला दुर्वास महर्षी राधेला म्हणू लागले, राधे विचारू? राधा म्हणजे अवश्य विचारा. त्या वेळेला दुर्वास
म्हणू लागले राधे नारदासारखे मुनी तुझ्या दर्शनाला येतात म्हणून तुला चांगलं म्हणावं का गोकुळातील लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन तुला दूषण द्यावं? काय करावं सांग? त्यावेळेला राधा म्हणते महर्षी परमात्म्याने माझा अंगीकार केलाय ना, मग इतरांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं काय करतो? परमात्म्याने माझा अंगीकार केलाय ना, पण सर्वसामान्य माणसं काय म्हणतात त्यांच्याकडे लक्ष देण्याचं काय कारण? राजाने सांगितलं महाराज एक समाज काय म्हणतोय त्याच्यापेक्षा परमात्म्याने माझा अंगीकार केलाय ना, मला त्याची पर्वा नाही. राधेने त्या ठिकाणी सांगितलं आता ना माझा असा निश्चय आहे, समाजाने काही म्हणू द्या, मला त्यांनी किती शिकू द्या, मला आता त्याचं काही हे नाही. याची कोळा माझे गेले हरकोणी श्रीरंगा वाचून आणू नये, मला त्याच्या वाचून दुसरं काही आवडत नाही. आणू नये किती शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा, मी त्या परमात्म्याशी संलग्न झाले. आता ना समाजाने मला काही जरी म्हटलं तरी त्याची मला पर्वा नाही. वैसले शेजारी गोविंद, गोविंदाच्या शेजारी मूळ हे माझ्या जमेची बाजू आहे म्हणून आता समाजाकडे माझं लक्ष नाही. आणि खरे बरं का, हे राधेचं उदाहरण आपण देखील आपल्या आचरणात आणू. हे समाज काही म्हणे त्यांच्या मनाप्रमाणे वागलं की नाही, मग काय म्हणतात, अरे लाखाचा असा माणूस पाहिला नाही, आणि त्यांच्या मनाच्या विरुद्ध गेलो की असे लाख पाहिले म्हणतात. लोकांचं काय करायचं, त्यांच्या मनाप्रमाणे नाही वागलं ह्याकडेच म्हणतात, आणि ज्यांच्या मनाप्रमाणे अरे आपल्याला वागायचंय त्याप्रमाणे वागावं. मग समाजाने आपल्याला काही म्हटलं तरी काही हरकत नाही, त्यांना म्हणायचं ह्याकड म्हण नाही तर माकड, पण माझं जे आहे ना मी सोडणार नाही असा बाणा पाहिजे. काही म्हणून मी माझा आणणार. कोरोनाच्या काळात डॉक्टरने सांगितलं तरी डॉक्टर त्यांनी ऐकलं, याला म्हणतात निश्चय. नाही तर कोरोनाच्या काळात बरेचशा लोकांनी माळा काढल्या, माळा काढल्या खाल्ल्या मेली ती काही जगली नाही. अरे काही माणसांनी ज्याही काळात डॉक्टरने सांगितलं तरी माळ गळ्यातली काढली नाही, त्यांचा निश्चय होता. मला वाटतं माऊलीला सांगितलं, बघा माऊलीला सांगितलं पण डॉक्टरने सांगितलं तरी माऊलीने ऐकलं नाही. आमच्या गावाच्या जवळ मैथन नावाचं गाव आहे, तिथे नामदेव घाटे म्हणून आहे, त्यांना कोरोना झाला. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने माळ काढण्याचं त्यांना सांगितलं, पण त्यांनी सांगितलं मी मेलो तरी चालेल पण माळ काढणार नाही. गेले पण माळ काढलीच नाही. आता इथे असतील ना कोरोनाच्या काळात ज्यांना डॉक्टरने माळ काढायला सांगितली त्यांनी काढली आहेत का? असतील, पण आता कोण सांगणार आहे? निश्चय पाहिजे. राजाने सांगितलं माझा असा निश्चय. आता ना लोकांना काही म्हणू द्या, पण मी मात्र त्या परमात्म्याशी संलग्न झाले ना, आता त्याला मी सोडणार नाही. त्याच्या शेजारी बसली असा निश्चय पाहिजे. परमार्थिक माणसाने अशी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर ठेवायला. परमार्थिक माणसाने हे हत्तीचं अनुकरण करायला पाहिजे. हत्ती पाहिला, हत्ती सर्कशीत पाहिला का गावात आलेला पाहिला? एखाद्या गावात हत्ती आला की नाही पाहण्यासारखं दृश्य असतं. हत्ती गावातून निघाला की काही माणसं बरं का त्या हत्तीच्या सोंडेकर हत्तीकडे पाहतात, म्हणतात गणेशजी आले, गणेश, आणि नमस्कार करतात. जाग्या उभं राहतात आणि हत्तीला गणेशजी म्हणून त्याची पूजा करतात आणि हात जोडून उभे असतात त्या हत्तीकडे. हत्तीला पाहिल्याबरोबर हात जोडून. पण काय अशा
ती शक्तीपणाला लावून मागच्या बाजूने हत्तीवर फुटून जातो. पण तो हत्ती त्या हात जोडणाऱ्याकडे ते हात जोडले म्हणून तिथं थांबत नाही आणि बोखणारे जास्त माग जे बोखतात म्हणून त्यांच्याकडे वळून पाहतात. हत्ती हत्ती आणि तो कुत्री मागून बोलतात पण पुढे बोलतच नाही. तशी काही समाजामध्ये कुत्र्यासारखी ती पुढं नाही येत, माग भुंकून भुंकून पार त्यांची शक्तीपणा लावतात. माझ्या अशा प्रकारचे नावं ठेवतात, मागे भुंकतात. पण तो हत्ती त्या हात जोडायला जो थांबत नाही आणि मागे कुत्री भुंकतात नाही, मागे त्यांच्याकडे पाहून पाहत. म्हणून बरं का अशी म्हण पडली, हत्ती चालता है कुत्ते तसं परमार्थिक माणसाने सामाजिक नावं ठेवायला लागला. त्या हत्तीचं अनुकरण करावं, काय म्हणावं, हत्ती चालता है आणि कुत्ते असताना परमार्थिक माणसाने जनाबाईचं अनुकरण करा. जनाबाईचा अभंग आहे की नाही. जनाबाई म्हणते मी ना आता हे माझा जो पदर आहे दुईचा तो खांद्यावर डोईचा पदर आला खांद्यावरी, आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी, आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी, आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी, वरदा माझा खांद्यावर आलाय. अशा अवस्थेमध्ये आता मी कुठं जाईल, भरल्या बाजारी जाईन मी आता. बरं का एवढंच नाही, जनी म्हणे मी झाले येसवा, निघाले येसवा, घर तुझे मी येसवा झाले. आता माझं मी पालय ना पंढरीच्या पेठेमध्ये मांडले. आता मला ना मी आशी झाले. आता तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा. त्यातलं एक शब्द फार महत्वाचा आणि त्याच्याकरता मी घेतले बरं का. जनाबाई म्हणते मन गटावरी तेल घाला. याचा अर्थ काय? मन गटावरी तेल तुम्हाला काय म्हणते. माझी अशी अवस्था आहे, मी आता मात्र त्या परमात्म्याला सोडणार नाही. म्हणजे कशा करता उदाहरणं दिली. अरे माणसाने आपलं ध्येय गाठण्याकरता पहिली गोष्ट म्हणजे कसाही जरी प्रसंग आला तरी हे माझं ध्येय गाठल्याशिवाय परत फिरणारच नाही, असा त्याचा पहिला मानव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं साध्य गाठायचंय ना, मग त्याच्या करता त्यागही तेवढंच केला पाहिजे. तेवढंच त्याग केला पाहिजे. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्यागही पाहिजे, त्याग पाहिजे. त्यागाशिवाय लाभ नाही. आणि साध्य जितक्या प्रमाणात उच्च असेल तितक्या प्रमाणात त्यागही मोठा असावा. सामान्य त्यागाने उच्च साध्याची प्राप्ती होत नसते. हे सामान्य त्याग आहे ना, मग साध्य सामान्य. उच्च जर साध्य असेल तर त्याच्याकरता त्यागही तेवढा. मला तुम्हाला विचारायचंय, ज्याला गल्लीचं काम करावं असं वाटतंय त्याने त्याच्या अंतःकरणामध्ये घराचा त्याग करण्याची तयारी पाहिजे ना, तर गल्लीचं काम. आणि ज्याला असं वाटतं की आपल्याला गावचंच कार्य करायचंय त्याच्या अंतःकरणामध्ये गल्लीचा त्याग करण्याची तयारी पाहिजे ना. आणि ज्याला वाटतंय आपल्याला गावचं नाही तालुक्याचं काम करायचंय त्याच्या अंतःकरणामध्ये गावचा त्याग करण्याची तयारी पाहिजे. तर जिल्ह्याचं काम. आणि एखाद्याला वाटलं जिल्ह्याचं नाही आपल्याला ना राज्याचं
राज्याचं काम करायचंय, त्याच्या अंतःकरणामध्ये जिल्ह्याचा त्याग करण्याची तयारी पाहिजे, तर राज्याचं काम. आणि एखाद्याला वाटलं आपल्याला देशाचंच काम करायचं, त्याच्या अंतःकरणामध्ये राज्याचा त्याग करण्याची तयारी पाहिजे. कडबा खाऊन कोळसा खाऊन देशाचं काम होईल? त्याच्याकरता त्यागही तेवढा पाहिजे. सामान्य त्याग जर असेल तर त्याच्याकरता सामान्य त्यागाने सामान्य साध्याची प्राप्ती, आणि उच्च जर साध्य असेल तर त्याच्याकरता त्यागही उच्चच असला पाहिजे. देवाची प्राप्ती होय वाटते ना? अरे देव कसा वाटतोय ना, मग देवाची प्राप्ती व्हावी म्हटल्यानंतर त्याच्याकरता त्यागही तेवढं पाहिजे ना. एके ठिकाणी म्हटलंय बरं का, अरे तो परमात्मा आहे ना खरं प्राप्तव्य, आत्मा बारे द्रष्टव्य श्रोतव्य निविध्याचितव्य, असा तो परमात्मा असल्या कारणाने त्या परमात्म्याच्या प्राप्ती करता सामान्य त्यागाने त्या देवाची उच्च अशा देवाची प्राप्ती होणार. एकाने काय केलं, 2-4 किलो गाजर घेतली, दान दिली. काय घेतली? गाजर गाजर दान दिली ना, अन्नात येऊन उभा राहायला लागला. वर काय? एकाने विचारलं का रे वर काय पाहतो? म्हणला देवाच्या विमानाची वाट पाहतो. आणि देवाच्या विमानाची वाट पाहण्याकरता तू काय केलं? म्हणला 4 किलो गाजर दान दिली. आता 4 किलो गाजर दान दिली, उच्च अशा देवाच्या प्राप्तीची इच्छा, हे चूक आहे. अरे त्याच्याकरता त्यागही तेवढा पाहिजे. हे माणसं परमात्मा प्राप्तीवर नजर ठेवून आपल्या जीवनामध्ये काय करतात? काही परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत धारण केलं. त्यांच्या अंतःकरणामध्ये काय इच्छा आहे? अरे हे व्रत धारण केलं तर न जाणू आपल्याला परमात्म्याची प्राप्ती, म्हणजे परमात्मा प्राप्तीवर नजर ठेवून जीवनामध्ये कडकडीत अशा प्रकारचं नैतिक ब्रह्मचर्य व्रत पाळलं जातं. काही माणसं ना परमात्म्याच्या प्राप्ती करतात रानोरान खेळतात. काय त्यांची इच्छा? त्यांना असं वाटतं अशा पद्धतीने जर आपण जीवनामध्ये साधना केली तर न जाणू आपल्याला परमात्मा. म्हणून जयाची आरतीची भोगी विषयी त्याची संत जयालादी विरक्त वनवासी. अरे विरक्त मंडळी या परमात्म्याच्या प्राप्ती करता रानो माणूस भटकू लागला. संत लोकांनी विषयाचा त्याग केला, परमात्मा प्राप्तीवर नजर ठेवून. कारण परमात्मा जो आहे ना खरंच उच्च अशा प्रकारचं साध्य, आणि ते आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून माणसाच्या जीवनामध्ये त्याग केला पाहिजे. त्यागाशिवाय ना सकाळी बदामचा चिरा खाऊ आणि दिवसातून दोनदा दाड्या बसून आणि इस्त्रीचे कपडे घालून नानासारखे भोग भोगून देवाची प्राप्ती होत असते काय? त्याच्याकरता त्यागही तेवढाच करावा लागतो. रखुमाईचा वर पांडुरंग परमात्मा त्याला जोडावा असं जर वाटत असेल तर त्याने देहावर उदार झालं पाहिजे. सर्वस्वासी मुकावे
तेनेची हरीश जिंकावे. जिंकावे तेने हरीशी जिंकावे. म्हणजे परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी एवढं उदार झालं पाहिजे. साऱ्या बोलण्याचं तात्पर्य तुकोबारायांना अशा जगाची कल्पना होती. म्हणून तुकोबारायांनी ते साध्य प्राप्त होण्याकरता मी जीवनात काय केलं त्याचा उल्लेख अभंगाच्या संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, हरी भजनी ढवळील जग, हरी भजनी ढवळील जग. वाढता पुण्य धर्म तुकोबाराय म्हणतात मी माझ्या साध्य प्राप्ती करता काय केलं तर संसाराच्या नावाने शून्य गा. शून्य म्हणजे शून्याला काही किंमत नसते. किती मार्क मिळाले म्हणजे शून्य. काही किंमत आहे का? काही किंमत नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी काय केलं संसाराच्या नावाने शून्य गा. म्हणजे संसाराला किंमत दिली नाही. याचाच अर्थ तुकोबाराय म्हणतात मी स्वतःचा स्वार्थ जाळला. आणि खरे बरं का स्वार्थ जळण्याला किंमत आहे बघ. कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरला आणि स्वार्थ जर जळाला नाही ना त्याला काही किंमत नाही. राजकीय क्षेत्रामध्ये मनुष्य उतरला आणि त्याचा स्वार्थ जळला नाही तर त्या राजकारणाला केवढी किंमत आहे. याच्या पुढे जाऊन सांगू मनुष्य परमार्थामध्ये उतरला आणि त्याचा जर त्याने स्वार्थ जाळला नाही तर त्या परमार्थाला पोटासाठी अरे अशा पद्धतीने ही जी पोटा करता प्रयत्न करणाऱ्या आमच्यासारख्या तुकोबारांचा त्या या जातीचा नव्हता. या जातीचा नाही. अरे तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये बिलकुल स्वार्थ दाखला. म्हणजे संसाराविषयी वैराग्य दाखवले. अलीकडे आम्ही आमचा स्वार्थ सुखत नाही. तुम्ही अजून लोकांच्या हालचाली जाणले. तुम्हाला असं वाटतं का की आम्ही करतोय म्हणजे लई जगा करता करतो नाही. अरे तीर्थयात्रा करायचं म्हटलं तरी त्याच्यात काहीतरी स्वार्थ असतोच म्हणून करा. पैसे राहतात. एकरभर ऊस लावला तर वर्षभर पाणी त्याच्यात राबून जर 50-60 टन जर मिळाला तर लाख रुपये माणसाला वर्षाने मिळतात. 15 दिवसातच होता. 4 लाख हालचालीवर जा. साऱ्यांच्या हालचाली जाणार व सत्ता करायला लागला असं समजू नका. ही सत्ता करतोय म्हणजे समाजाकरता नाही. सत्ता झाल्यानंतर आपल्याला किती जातात सत्य करणारे देखील अरे कशाला 12 महिने उसाला पाणी करायचंय कांद्याला पाणी करायचंय. याचाच अर्थ स्वार्थ जळला नाही. स्वार्थ जळला नाही. अरे बाकीचं जाळू द्या. कीर्तन करतोय ना कीर्तन करत असताना देखील स्वार्थ जळला पाहिजे. अलीकडे कीर्तन करणाऱ्यांचाही स्वार्थ नाही का.
आमचे बाबा पुष्कळ बोलतात पण बोलून देखील अजून समाज झाला. मला वाटतं या इगतपुरी तालुक्यात अजून तो असल्या महाराजांना प्रवेश आहे का प्रवेश? बरोबर झालं. हा? तुमच्या गावात? एकच बाबांचा तालुका इगतपुरी आणि या इगतपुरी तालुक्यामध्ये अशा महाराजांना व्हावंय का? नाही व्हावं. तुम्ही सुद्धा नाही. अरे यांना पैसे देऊन काय गाडवानी शेत खाल्लं पाठ ना तुम्ही? हा? नाही नाही म्हणलं लईच आहे वर्ग आम्हाला. काही म्हणत असतील हा? पण समाजामध्ये आपण जर पैसे घेत असतील पैसे घेण्याबद्दल आमचा वाद नाही बरं का. अवश्य ते कुठून येतात त्यांचं येणं जाणं ते दिलंच पाहिजे. ते काय पदर भाड्याने कीर्तन करणार का? पदर भाड्याने. आणि जो पदर भाड्याने कीर्तन करील त्याला 7-12चा विचार करावा लागेल. नाही पदर नाही पण एक आहे बरं का. तुमचं काही असू द्या तरी मला माझं असं कार्य चाललंय आणि याच्याकरता मला इतकं दिलं तरच मी कीर्तनाला येतोय असं म्हणणारा भाऊ असेल तो कुणी असेल बोलू नका. आमचे बाबा मठाला पैसे घेतात पण कीर्तनाला येताना म्हणत